नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहूया। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये आळशीपणा सुरू आहे। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलेलं आहे। मवियाच्या जागावाटपामध्ये विलंब होत असल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे। मवियामध्ये 15 जागांवरून वाद आहे, त्यामुळे जागावाटप रखडतंय असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, आपण पाहिलेलं की प्रकाश आंबेडकर यांनी आधी सुद्धा काँग्रेसच्या कार्यप्रणालीवर कार्यपद्धतीवर टीका केलेली आहे आणि आता सुद्धा ते असं म्हणतात की मवियाच्या जागावाटपामध्ये आळशीपणा सुरू आहे। खरगेंना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये आणखीन काय म्हटलेलं आहे? वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले। या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की पुढच्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यातच मवियाचं लोकसभेचं जागा वाटप जे आहे ते रखडलेलं आहे। जागा वाटपाच्या संदर्भात कुठेतरी आळशीपणा जो आहे तो मवियामध्ये पाहायला मिळतोय आणि सातत्याने 15 जागांवरती जी डिस्प्यूट आहे, गुंतागुंत जी आहे 15 जागांच्या संदर्भात ती अजून देखील मवियामध्ये सुरू आहे। शिवसेनेने अर्थात ठाकरे गटाने ज्या जागा मागितल्या आहेत त्या संदर्भात काँग्रेसकडनं देखील चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे, अशी देखील पत्रामध्ये त्यांनी उल्लेख जो आहे प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। रमेश चेन्नितला जे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत त्यांच्याशी प्रकाश आंबेडकर यांचा दूरध्वनीवरून संपर्क झालेला होता। त्यावेळेस रमेश चेन्नितला यांनी ठाकरे गटाने मागितलेल्या जागेच्या संदर्भात देखील चिंता व्यक्त केली असल्याचं जो उल्लेख आहे या संपूर्ण पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलेला आहे। आणि त्याचसोबत काँग्रेस आणि वंचित यांना दोघांनाही एकत्र मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरवायचं आहे, त्यामुळे काँग्रेस आणि वंचित यांनी एक वेगळी जागा वाटपाच्या संदर्भात बैठक घेण्यात यावी असं जे संभाषण आहे त्यांनी रमेश चेन्नितला यांच्यासोबत केलं होतं। आणि रमेश चेन्नितला यांनी बाळासाहेब थोरात आमच्याकडनं तुमच्या इथे या संपूर्ण चर्चेसाठी येतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु बाळासाहेब थोरात हे कोणत्याही बैठकीला माझ्याजवळ आलेले नसल्याची खंत जी आहे ती त्यांनी या संपूर्ण पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भातचा आढावा देण्याकरता मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना पत्र जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले असल्याचं पाहायला मिळते। आणि हे पत्र जे आहे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः ट्विटरवरून ट्विट केलेलं असल्याचं पाहायला मिळते।